घालू रघुनायकाला पदकारणे क्षीण होईल त्याला दीनानाथ हा संकटी खाव घाली तयाचे सर्व काया निवाली दाराच्या बिजागऱ्यावर पार गंजून गेल्या काय पण मुहूर्त साधलाय अरे बंद करा तो लाईट का डोळे फोडायचे आलो आता पुन्हा तेच का आलोत लक्षात आहे ना काही बदललं नाही ना काही बदलणार आपण फक्त अडकून राहायचं आणि कोणामुळे परत कधी जायचं हे घर ही वाडी विकल्यावर सगळे एकत्र अरे वा या जागेचं अहो भाग्य म्हणायचं चला तेवढी सोबत एकमेकांना हे घे. थोरले ना आता तुम्ही सायली केवढी मोठी झाली तू ये बाई ये पहिल्यांदा आली नाही नमस्कार कर असू दे असू दे असू दे असू दे बाळा हे तुझे गोणे आबा हा त्या कार्तिकनं माझ्याबद्दल बरंच काही सांगून ठेवलेलं दिसतंय गोण्याचं टाळकं सतत सरकलेलं असतं आम्हाला लहानपणी कोंडून ठेवायचा आरडाओरडा करायचा असा तसा मला नाही हो असू दे पण गोण्याशिवाय एक पान हालत नाही इथलं तुला सवय होईल हळू यांना काय लहानपणापासून सवय कोणी आता इथूनच जायचे का आम्ही एक वेळ कोकणचा कॅलिफोर्निया होईल पण तुझ्या स्वभावात काय बदल व्हायचा नाही कॅलिफोर्निया कशाला आहे ते काय वाईट आहे ह्याच म्हणतोय मी सूत जुळायला पाहिजे ना चला तसंही भावकीचा शापच आहे या मातीला या चल प्रवासात दमला असाल हा? 2-2 घास खाऊन घ्या गोणे आबा अगदी सागर संगीत तयारी केली तुम्ही इकडे असंच असत होईल सवय हळू दिनुशेच्या कार्याच्या निमित्तानं का होईना पण एकत्र आला असंच काही नाहीये खरं काय ते तुला चांगलंच माहितीये की गोण्या का धंद्यात व्यवस्थित चाललंय तुझं आणि तुला रे कामात त्रास अजून
आहेच ना? त्याचा काय संबंध आहे? दिनू शेठला मुक्ती मिळालेली नाही अजून. आणि आता आलाच आहात तर जायची घाई करू नका. मनोज तू गेला नेमका हेरला. मधू, काय करतेस? कार्तिक, आपलं घर. नाही, आपलं घर मुंबईत. ती भाड्याची खोली आहे. कितीही झालं तरी उसनच रे. लग्न झाल्यापासून स्वतःच्या घराचा स्पर्शच अनुभवला नव्हता. आज अनुभवला. आपलं ते आपलं असतं ना. धाकल्या वहिनीची आठवण आली. ती पण अशीच मायेनं भिंतीवर हात फिरवायची. केशवा, पाणी पिऊन येतो. आईचा साधा विषय जरी काढला तरी डोळ्यात पाणी येतं त्याच्या. अगदी हळवा होतो राक्षस. राक्षस? हो, राक्षसच. चल, आम्ही काय वरच्या खोलीत का? ए कार्तिका रे, तिची अवस्था बघ. अरे तिकडे त्या खालच्या मोठ्या खोलीत जा तुम्ही. जा तिकडे जा. ती कोपऱ्यातली सांभाळ. हो गोण्या आबा. गोण्या, तू तिकडे पडवीत मागे. हे जाते रे. हा. पण आपल्याकडे घराच्या किमती किती वाढल्यात माहितीये का रे? अरे कोट्यावधीचा सौदा झालाय का फार्म हाऊसचा रत्नागिरी जवळ. वेळा काळाचं तुला अजून भान नाही ना काही? कशासाठी जमलेत सगळे? कशासाठी? दिनू शेठच्या कार्यासाठी. केशवच्या वडिलांचं. का तुझा सुलतान नव्हता लागत तो? ती खोली ना, जाते. दिनू शेठ. वाडा काय त्यांच्या एकट्याचा नाहीये हं? आणि रत्नागिरी पासून आपला वाडा फार लांब पण नाहीये. मी कुठे थांबायचं? मनोज डावीकडच्या खोलीत आहे, मोठ्या खोलीत कार्तिक आहे, पडवी मागच्या खोलीत नाही. सगळं घर बळकवायला बघतात हरामखोर. चुलतच आहे ना मी. आधी माझ्या बापाला तांदळातल्या खड्यासारखं निवडून बाजूला काढलं आणि आता मला. आणि माझा बाप पण. बापसाची खोली रिकामी आहे. बाकीच्या खोलीत साफ नाही केल्या. बाप होता तोवर त्याच्या खोलीत गेला नाहीस. जा आता राहा. तेवढीच त्याला सोबत घ्या काय ती एकदाची गळा भेट. फार फार तर 2 दिवस. पण कार्य आय एम नॉट इंटरेस्टेड. हे जे प्रॉपर्टीचं डील आहे ना, ते लवकरात लवकर पूर्ण करा. म्हणजे माझ्या जे बाबांनी पैसे दिले होते ना तुझ्या धंद्यासाठी, आठवतं ना? पैसे दिले होते ते लवकरात लवकर परत करशील. एकदा झालं की तू तुझ्या मार्गाला, मी माझ्या. आपण नंतर बोलू. बॅग भर स्वतःची आधी. तिच्यासाठी काही नवीन नाही आहे सगळं. सरक जरा. अगं पण शलाका कशाला? अरे कळतं तिला सगळं आता. शलाका अगं ती लहान आहे. एवढी लहान नाही राहिली ती आता. सायली, लहान नाही राहिलीस, मोठी झाली आहेस. लवकरात लवकर इंडिपेंडेंट व्हायचं. डिपेंडेंट राहायचंच नाही कोणावर. तुझ्यावर तर नाहीच नाही. तुझा पुरुषार्थ माहितीये ना. सायली बाळा, काय होतंय? वर बघ. मोठ्याने श्वास घे जरा. सावकाश. इनहेलर कुठे? इनहेलर. दिलं.
ती ठरवेल ना तिचं तिचं कोणासोबत राहायचं, कुठे राहायचं. दिनू काका हयातीत असताना त्याने जर हट्ट सोडला असताना तर आपल्याला केशववर अवलंबून राहायची वेळच आली नसती वाटणीसाठी. पण नाही, तो करत राहिला दशावतार आणि गेला पण अशा मुहूर्तावर ना की त्याला मुक्ती मिळायसाठी आपल्याला हे सगळे कार्य करायला लागतंय. तो सुटेल, आपलं काय. दिनू आजोबा दशावतारात काय करायचे? देव, राजा की स्त्री पात्र. पात्र हो, स्त्री पात्र. दिनू शेठ असं लुगडं नेसून, बायकोचे दागिने घालून, आंबाडा, लाली, टिकली असं घालून स्त्री पात्र करायचा. कार्तिक, तुला सांग, गावात कुणीतरी त्याचा हात धरला होता. तेव्हापासून लहान लहान पोरं पण छेड काढायची त्याची. काय झालं स्त्री पात्र केलं तर अशी थट्टा करायची? मी एकटा थोडी करतोय, अख्खं गाव करतं. गावाचं जाऊ दे, तुझे काका होते ना, त्याच्यामुळेच अडकलोय आपण. त्याला हे घर विकायचं नव्हतं. दिनू काकाची शेवटची इच्छा म्हणून आपण हे घर नाही विकलं तर? मधू, मला आपल्या बाळासाठी शहरात स्वतःचं हक्काचं घर हवंय. पण आपल्या बाळाला गाव पण हवंय ना. दिनू काकाची इच्छा पूर्ण कर. खड्ड्यात गेली त्याची इच्छा. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा तो पोरगा आहे केशव. दिनू शेठ जिवंतपणे नाकीनव करून ठेवले, ते मेल्यानंतर पण वांदे. इच्छाच सोडत नाही. दिनू शेठ स्त्री पात्र करत होता तोपर्यंत ठीक होतं ग, पण खऱ्या आयुष्यात पण. खरंच? अगं हो, आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. तो घरभर ना असं स्त्री पात्राच्या वेशात फिरायचा. आणि फक्त आम्ही काय, त्या केशवने पण बघितलं त्याच्या बापाला. केशव भाऊजींनी लहानपणापासून हे सगळं पाहिलंय. त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल रे? असेल नाही, झालाय. म्हणजे तो केशव असा बाहेरनं दिसतो अँग्री यंग मॅन, पण आतून त्याच्यामध्ये दिनू काकूच आहे. कार्तिक, म्हणजे बघ ना, जेनेटिक्स तर असतीलच ना. आपल्या बाळात आपले जीन्स, आणि केशव मध्ये दिनू काकू. कार्तिक बास आता. हो ना, खरंच सांगतो. काय येता तुम्ही माझ्यासमोर? काय गरज आहे या नाटकाची, या अवताराची? माझ्या आईचे दागिने तिच्यापेक्षा तुमच्या अंगावरती जास्त असायचे. बिचारी सुटली, एवढंच काय ते तिचं नशीब. पण मी अडकलोय ना अजून. लवकरच सुटेल, पण कायम लाज वाटत राहील की मी तुमचा मुलगा आहे.
आयुष्यभर हेच केलं ना, मग थांबव नाही सगळं. लाज वाटते तुम्हाला बाप म्हणायची. म्हणजे रुपयाचे 8 आणि तुझे एकट्याचे केशव. जितक्या लवकर शक्य होत असेल ना तितक्या लवकर आपण इथून निघायला हवं. आता तुमच्या दोघांना पण इथे एकत्र राहायचंय. हे दागिने सगळे माझ्यासाठी. सगळं किती अनपेक्षित घडतंय. ती कुणीतरी घडवतंय.